नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे एका खास प्रवासावर. आपल्या शहराजवळील एक अप्रतिम निसर्गरम्य ठिकाण, साकवार गाव. नमस्कार. फोटो नकाशा हातात होता, पण खरं सौंदर्य तर वाटेतच होतं. पाऊस, हिरवी झाडं आणि निसर्गाची थंडगार हवा. साकवार विलेज. सुरू करूया आपला प्रवास. त्यावरती निसर्गाचं सौंदर्य आहे. बघा पेन्सिल बनवल्या. हिरवे डोंगर, शेतामधलं गाव, पावसाच्या ठेंबांनी निसर्ग छान भाव. आंब्याच्या झाडाखाली जुनी आठवण येते. नवे रस्ते, नवी वाट, बदल दाखवते. धबधब्याच्या आवाजात आनंद मिळतो. पाण्यात खेळ, खाण्याची मेजवानी, असं साकवार गाव. आठवणींची कहाणी, परतीला पाऊस, रस्त्यातला आनंद. या प्रवासानं शिकवलं आयुष्याचं नवीन छंद. शहरातून निघालो आणि डोळ्यासमोर उलगडत गेला एक नवा प्रवास. रस्त्याच्या कडेने पसरलेली हिरवीगार शेती, आकाशात भरून आलेले काळे ढग आणि रिमझिम पावसाच्या सरींनी धुतलेली झाडं. प्रत्येक क्षण मन मोहून टाकणारा होता. गाडी पुढे सरकत होती आणि खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याने प्रवासाला एक वेगळीच गोडी मिळत होती. वाटेत नकाशा हातात असला तरी खरं सौंदर्य नकाशात नव्हते, तर निसर्गाच्या या थेट दर्शनात घडलं होतं. साकवार गावाच्या हद्दीत पाऊल टाकताच दृश्य बदलली. शहराची गडबड मागे पडली आणि समोर दिसली खऱ्या ग्रामीण भागाची निरागसता. दुतर्फा पसरलेली शेती, लांबवर दिसणारी पिकांची हिरवीगार पूर्ण आणि मातीचा मंद सुगंध. जणू गावाने स्वतः स्वागत करण्यासाठी निसर्गाचा गालिचा पसरवला होता. 6 वर्षांपूर्वी आम्ही इथे आलो होतो. तेव्हा आठवतं फक्त एक आंब्याचं झाड. त्या आठवणी अजून डोळ्यासमोर ताज्या होत्या. पण आता गाव बदललं होतं. आधी शेतातून जाणारा कच्चा रस्ता होता, तो आता नाही. त्या जागी एक कॉन्क्रीटचा नवा रस्ता उभा होता. वेळेचं पाऊल गावावर उमटलं होतं. प्रवासात थोडासा गोंधळ झाला. वाटेतून एक नवा रस्ता फार्म हाऊसकडे निघाला आणि आम्ही चुकून त्याच दिशेने शिरलो. पण हा रस्ता चुकीचा असला तरी निसर्ग मात्र कुठेही चुकीचा नसतो. शेतामधून झाडांच्या सावलीतून जाणारी ही वाट इतकी सुंदर होती की क्षणभर वाटलं जणू आपण योग्यच मार्ग निवडला आहे.
मात्र गंतव्य गाठायचं होतं. म्हणून स्थानिक लोकांना विचारून आणि आम्ही पुन्हा त्याच रस्त्यावर निघालो. थोडं पुढे चालल्यावर आम्ही शेतातून पायवाट झालो. पावसाच्या ठिंबांनी उली झालेली पिकं, डबक्यातून उडणाऱ्या पाण्याचे थेंब आणि पायाखाली मऊसर माती, या सगळ्यात एक वेगळंच समाधान होतं. गावातील साधेपणात एक प्रकारचं अप्रतिम सौंदर्य दडलं होतं. शेतातून पुढे चालत गेलो आणि कानावर आला गोडसा झुळझुळ आवाज. होय, तो म्हणजे लहानसा ओढा. आम्ही पोहोचलो होतो त्या अद्भुत ठिकाणी. ओढा काही साधा नव्हता. तो थेट टकमक किल्ल्याच्या धबधब्यापासून खाली वाहत येतो. वरच्या डोंगर कड्यावरून झेपावलेलं पाणी गावाच्या शेतातून वळण घेत वाहत येतं आणि अशा रीतीनं संपूर्ण साकवार गावाला जीवन दान देते. ओढ्याचं पाणी स्वच्छ आणि थंडगार आहे, अगदी शांत. पाय भिजवला की अंगावर गारवा पसरतो. डोळे मिटले की फक्त झुळझुळ वाहणारं पाणी. This is called happiness, and I want my parents should enjoy all of this. I still remember there is one of my favorite salesperson. Yes, की तुम्ही इनोवा का घेतले? So this is the reason. सगळे येतात असे फिरायला आणि यू कॅन हॅव फन. स्टिल आय मिस माय ब्रदर. थोडं भांडण झालं आमचं, पण तरी नाव जस्ट मज्जा घ्या. इथूनची स्ट्रेट गेला की येतो साकवार विलेज. आणखी शेत आहे. मग बटरफ्लाय, ए बटरफ्लाय. आम्ही सारी भावंड पाण्यात उतरून पोहत होतो, उड्या मारत होतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि पाण्याचे थेंब जणू मोत्यासारखे हवेत उडत होते. साधं पण खूप आनंददायी असं ते वातावरण होतं. खेळण्यातला तो निरागस क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय. नमस्कार. तर आज मी आले आहे साकवार विलेजमध्ये. इथे टकमक पोलच्या पायथ्याशी हा धबधबा आहे आणि मासे बघा. इथे मासे आहे. हळूहळू. हा काय जोक आहे?
बघा किती सुंदर आहे. इकडे बघा डोर ती माझी मम्मी आहे जी सारखी म्हणती चला पप्पा तर गेले. परिवारासोबत येण्याचा हात मोठा असतो की ते म्हणतात घरी चला. माझी अजिबात जाण्याची इच्छा नाही तरी पण मम्मी बोलले चला म्हणून मी चाललो. उरका तर आलो आलो. ओढ्याच्या काठावर आम्ही काही वेळ बसलो, स्नॅक्स काढले, पावसाच्या सरीत भिजलेल्या कपड्यातच खाणं केलं. पाण्याच्या आवाजात आणि निसर्गाच्या गोडीत गप्पा रंगल्या, हास्य पसरले. 2 तास इतक्या झटक्यात गेले की वेळ कसा सरला हे जाणवलंच नाही. नमस्कार मित्रांनो, तर आज मी आले फिरायला साकवार विलेजमध्ये बेस धबधब्यात. काय मजा आहे डोळ्याला. आता माझ्या घरातले बोलत आहेत की चल घरी, कारण मला जायचं नाही. माझ्या कानात पाणी आहे. अजिबात जाण्याचं मन नाही आहे, पण तरी गरीबाला उठायचं आता व्हायला लागलो. मम्मी म्हणताय काय पाहिजे आंघोळी माऊ मन करत नाही जाण्याचं. तरी पण पाय पण नाही उभा. तर आलो लगेच. चल ना चल चल म्हणून सगळ्यांना मग त्याला रेडी केलंय. मग मी पटकनची रेडी होऊन ना आपण जाणार आहे शंकराच्या मंदिरात. वाव बेस्ट प्लेस होता. पप्पाने सुद्धा ओरडले. यांच्या जमान्यात यांनी सगळं पाहिलंय ना, म्हणून आम्हाला म्हणतात चला लवकर, सेफ नाही. सेफ भरपूर आहे, फक्त दुपार असते ना म्हणून. 2 तासात कोण जातो, दिवस थांबायचा. आलो आलो टच. एवढं ॲडव्हेंचर. चप्पल इकडे राहिलं ती बघा.
पडलो ना जाता काळजी पाय लांब कापलं गं पाय. मग आईने आठवण करून दिली, आता चला घरी, घरी जायची वेळ झाली. मन अनिच्छेने पण पावलं पुढे पडली. सो चाललो मी. बाय. किती सुंदर प्लेस होतं. मला अजिबात जायची इच्छा नाही पण तरी मम्मी मला बोलते म्हणून चाललं. किती सुंदर निसर्ग आहे बघा. ऐका रस्त्यात वाकडे गेलं. जातो ते बघा. तरी मला माझ्या गल्ली लागलं माझं. हे बघा तो बघा तो मागे दिसतोय तो टकमक फोर्ट आहे. हा बेस विलेज हे गाव आहे. इथे लोक राहतात. ही त्यांची शेती म्हणजे सगळं भात आहे. मग तो वर बघा तो किल्ला आहे किती सुंदर. तिकडे जोराचा पाऊस चालू असेल. छान अशी फॅमिली 6 वर्षापूर्वी मी आली. वाट या वाटांची चालत होता अर्धा तास उगत त्याला फिरलो. एक वेगळी वाट आहे. हे बघ हे बसायला बाग. सो फायनली सगळं डन. किती सुंदर ठिकाणी आलं. ते किल्ल्यावर पप्पा जायला वाटतंय चांगला. पुढच्या वारीन पप्पाला किल्ल्यावर नेऊ. परतीचा प्रवास मात्र वेगळाच अनुभव होता. कारण आभाळ फाटलं होतं आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. गाडीच्या काचावर थेंबांची टप टप टप, आकाशात गडगडाट आणि मागे सरकणारा निसर्गाने न्हालेलं गाव. हा सगळा प्रवासाचा निरोप एक विशेष सोहळ्यासारखा ठरला. मला तर हा अनुभव अगदी स्वर्गीय वाटला. निसर्गाच्या सानिध्यातलं ते पाण्यातलं खेळणं, हसणं, पोहणं खरंच मनाला एक वेगळीच शांतता देणार होती. अशा सुंदर ठिकाणी भेट द्यायची असेल आणि हाच अनुभव तुम्हालाही घ्यायचा असेल तर माझ्या यूट्यूबची प्लेलिस्ट तुम्ही नक्की फॉलो करा. येत्या प्रवासात असाच लपलेल्या निसर्गरम्य ठिकाणांची ओळख मी तुम्हाला करून देणार आहे.